कोणती वस्ती आहे? कुठे वस्ती? काय काम चालू आहे रस्त्यात? मुरुम टाका चालू आहे. मुरुम टाक. किती वर्ष पेंडिंग होतं रस्त्याचं काय? 20 बर झालं नाही का? कुणी केलं काम हे? त्यांनी केलं का? आता पाऊस पर्यंत वेळ जाता येईल केलं तर जाता येईल. आज नारळ उद्घाटन झालं. दत्तात्रय नागनाथ वरकुटे. किती दिवसापासून हे होत असं? मला कळत असं कसं आता माझं वय आता 44 आहे. याच्या आधी कधी वर्ष नाही काय वाटतंय रस्ता व्हायला लागला पहिल्यांदा? आनंद वाटतो. कोणाकडे गेलता अगोदर रस्ता मागणीसाठी? रस्ता मागणीसाठी कुणा आम्ही तात्याकडेच आम्ही पहिल्यापासूनच मालकाची माणसं त्यामुळे काय कुणाकडे जायचं काय आम्हाला विश्वास आहे आमचा मालकाला. कोणामार्फत गेलता? रामभाऊ, राजाभाऊ. मुख्य रस्त्यापासून वस्ती खाली किती लांब आहे तुमची? 1 किलोमीटर असं या किती घर आहेत? घरी आमची 4 भाऊ आहेत 4 आणि एक दुसरा आणि गाव दोन सगळे. हां सगळ्याची आमची शाळेतली लेख मुलं जायचं म्हणलं तर त्यांना चिखलातून जावं. आता मुरुम भरलं की बऱ्यापैकी म्हणजे 100% आम्हाला म्हणजे ही सुविधा झाली आहे. कारखान्याला उस जाताना हे काय प्रॉब्लेम? लय प्रॉब्लेम येत होता पहिला. काय होतं? काय पाऊस पडला की खाली वाहन जायला परत अर्धानी मारता तोडलेला ऊस तसा जायचा परत रान वाढल्यानंतर घेऊन जायचे. त्यांची तर काय चुकायचं. आमदार यशवंत मानेचं कसं वाटतं काम काय? एक नंबर. उद्या आमदार केलं उभं राहायची तयारी सुरू आहे. बाकीची पण उभं आणि राहिले. त्यांच्याच माणसं आम्ही मालकाची माणसं म्हणतो त्यांच्याच मागा. त्यांनी तालुक्यात आणखी तुमच्या बरेच जण असे नेते तयार झाले की जे मागे किती जरी तयार होणार काय होणार त्याचं काय त्यांच्याकडे गेलता का काय? ना आम्ही तिकडे जाणार नाही ना कारण आमचा यांच्यावर विश्वास आहे. ते पण मागेल तर रस्ता देते मुरुम करायचं चालू आहे. पण आम्ही कोणाकडे गेले कारण आम्हाला माहिती आमचा माणूस आम्हाला देणारच आहे. मग इतक्याच का दिलं नाही तुमच्या माणसाने? त्यावेळी काय परत देतो परत देतो. महेश दत्तात्रय वरकुटे. हे वरकुटे वस्तीला रोड जाते. यशवंत माने आणि मुरमीकरण करून देणार आहेत. आम्ही टोटल 12 जण आहे बहीण भाऊ. तर चिखलात नाही जावं लागत होतं आम्हाला कॉलेजला. आता मुरमीकरण करून दिल्यानंतर सुविधा होईल आमची चांगली. केलं यशवंत माने काम कसं वाटतं? तिला आम्ही रस्ता करून दिला असतं आम्हाला सांगितलं असतं तर दिला असता आम्ही मग या इतक्या दिवस राहिला असता का द्यायचा होता आधी. बर तुम्ही त्यांच्याकडे कधी गेलताय का? हे जे अगोदर जात होता की म्हणजे मागच्या इलेक्शनला ती पण ही नाही असं त्यांच्या मागे जात नव्हता. बर मग आता यशवंत त्याचं काम कसं वाटतंय काय? चांगलं आहे काम त्यांचं. चांगलं आहे. त्यात सुधारणा व्हायला लागली पहिल्यापेक्षा जास्त वाटते ना तुला? गावात कुठले रस्ते झाले तिथं माहिती आहे तुला? नाही माहिती गावात काय नाही. तुझ्या वस्ती लास्ट सांगोला तरी पण विकास काम सुटला म्हणा बऱ्यापैकी. प्रश्न सुटला बरं. आता काय तुझी भूमिका मोहोळ विधानसभा लागते मतदान आहे तुला? काही बर मालकांच्यात माहिती. बर काय बोलायचं बाजीरावर शाळेला कशी जात होती तू? आता रस्ता होतोय चांगलं झालाय का मग? बरे शाळेला कितीला? कसं येतो खाल्लं घरापासून? होय पप्पा गाडीवर आणायचं का? चिखलात गाडी जात होत्या. बरोबर आता काय करायला तुझी इथे? लय का भरलं काय झाले? सर्दी झाली होती. भिजलाय पावसात. बरोबर
कशी परिस्थिती होती रस्त्याची काय काय कुठे एवढं घुसत होतं रस्त्याला जाताना. बरं मग कुणाकडे मागणी केली काय यशवंताच्याकडे मागणी केली. बरं त्यांनी रस्ता भरून दिला. ह्याच्या आधी कधी केली ती आता त्याकडे मागणी याच्या आधी गेलो नव्हतो आम्ही. बरं आता गेल्यानंतर म्हणले भरून म्हणले. कोणाच्या मार्गदर्शनाखाली रस्ते काम झालं आणि आमचे रामदास चौरे, राजभाऊ बरं सलगर आता कसं वाटतंय रस्ता झाल्यावर रस्ता झाल्यावर भारी वाटतं. पहिली पेशंट वगैरे नेताना काय अडचण आपण होतं सगळे. बरं खांद्यावर उचलून घेऊन जावं लागत पैसे. बरं आता काय तुमची भूमिका काय कोणाला मतदान करा दुसरी बी नेते उभारली ते काय आम्ही आमच्या मालकाच्या मागाने. बरं मालका आता आमदार यशवंत मानेला सांगितलं. यशवंत मानेला झालं. त्याचा काय विषय चालू तुमच्या इथं? रस्त्याचं आता चालू केले आता बनायला आता चालू केलेला आहे रस्ता. कोण भरला लागलं रस्ता? माने साहेब कोण आहे माने साहेब? यशवंत माने आमदार आहे काय? बरं काय अवस्था काय होती रस्ते पहिली? अवस्था काय चालता येत नव्हतं रस्त्याने पावसापासून. बरं चिखलात जायचं यायचं अपघात. किती वर्षापासून अशा अवस्था रस्त्याची? रस्त्याची अशीच अवस्था कायमचीच असते. हां कोणाकडे गेला मग तुम्ही? पुण्याकडे आता ही आमच्या गाव पातळीवर रंभाऊ ही यांच्याकडे गेल्यानंतर हे राजाभाऊ रामभाऊ कोण? चौरे रंभाऊ हे राजाभाऊ त्यांच्याकडे गेल्यावर कामं यांच्याकडे करते गेल्यानंतर ह्यांनी आपलं वरनं काही निधी आणून कामाला सुरुवात केली. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा